ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, आपण पुष्कळ वेळा पाहिलं असेल, जेवढं मनुष्य आपल्या खांद्यावरती जास्त ओझं ठेवत असतो, तितका मनुष्य जास्त थकत असतो, तितकं त्या व्यक्तीला जास्त ओझं वाहावं लागते. शारीरिकरित्या तो थकत असतो आणि मानसिकरित्या देखील त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आणि म्हणूनच ते खरोखरच माणसाला ही जर्नी किंवा प्रवास एन्जॉय करायचा असेल तर हातामध्ये जास्त काही वस्तू न घेता खांद्यावरती कमीत कमी ओझं घेऊन त्याने जर प्रवास केला तर तो प्रवास अगदी सुखाचा, आनंदाचा होत असतो. परंतु खांद्यावरती जर जास्तच बर्डन असेल, ओझं असेल, तो प्रवास देखील त्याला कंटाळवाणा वाटत असतो. कदाचित तो प्रवास तो एन्जॉय करू शकणार नाही. तो प्रवास तो त्या प्रवासाचा आनंद घेऊ शकणार नाही. आज देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्या 12 शिष्यांना या देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी पाठवित असताना त्यांना हा संदेश देत आहे की जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा एक्स्ट्रा लगेज घेऊ नका. अंगरके किंवा वाहना, सोने चांदी किंवा अशा प्रकारचे एक्स्ट्रा वस्तू तुम्हाला घेण्याची गरज नाही. प्रभू येशू ख्रिस्त हे का सांगत आहे? कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या म्हणण्याप्रमाणे जितक्या वस्तू आपण आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करणार किंवा ज्या वस्तूंना आपण जास्त अटॅच राहणार, तितकेच आपण डिस्ट्रॅक्ट होणार आहोत, तितकेच आपलं लक्ष विचलित होणार आहे. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना निक्षून सांगत आहे, जर स्वर्ग राज्यामध्ये तुम्हाला योग्य प्रकारे प्रवास करायचा असेल किंवा स्वर्ग राज्याचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर आपल्याजवळ कमीत कमी वस्तू किंवा लगेज ठेवणे गरजेचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हे सांगताना केवळ दिसणाऱ्या गोष्टीविषयी सांगत नाही, तर अशा पुष्कळ गोष्टी जे आपल्या मनामध्ये देखील ठेवत असतो. कुठल्या गोष्टी असतील ते एका ओझ्याप्रमाणे आपल्याला प्रवासामध्ये अडथळा निर्माण करत असतो. कदाचित तो आपला राग असू शकतो, कदाचित दुसऱ्यांना क्षमा न करण्याची भावना असू शकते, कदाचित आपला एखादा जुना पुराणा किंवा भूतकाळ असेल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे ओझे आपण वाहून आपली दिनचर्या चालू ठेवत असतो, आपला प्रवास करत असतो. परंतु हा प्रवास आपला सुखाचा होत नसतो. या प्रवासामध्ये आपल्याला नेहमी अडथळे येत असतात. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तुमच्यामधील जे ओझं आहे आणि तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या बरोबर घेऊन जात आहेत ते योग्य आहेत की योग्य आहेत, अयोग्य आहेत, ते आपण तपासून पाहिले पाहिजे. आणि जर आपल्या देवराज्याची घोषणा करायची असेल तर या दोन्ही ओझ्याविषयी, म्हणजे जे बाहेरून दिसणारे ओझं आहे, ज्याला आपण जास्त चिकटलेले आहोत, आणि जे न दिसणारं ओझं ते आतमधून आहेत, जे आपल्याला मानसिक खच्चीकरण करत असतात, ते ओझे आपण काढून टाकले पाहिजे. तेव्हाच आपण स्वर्ग राज्याची प्रवास आनंदाने उपभोगू शकतो किंवा त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि पुढे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की माझ्या नावाने तुम्ही इतरांना बरे करा, माझ्या नावाने लोकांना भेटी द्या, माझ्या नावाने भूते काढा. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्याच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला अग्रस्थान देण्यासाठी सांगत आहे. तुमच्या नावाने नाही तर माझ्या नावाने. म्हणजे जी व्यक्ती प्रभू येशूच्या नावाने कार्य करणार आहे, जी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला आपला केंद्रबिंदू मानणार आहे, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये यश नक्कीच येणार आहे. त्या व्यक्तीला परमेश्वर फलद्रुप्त नक्कीच करणार आहे. ज्याप्रमाणे 12 प्रेषिताद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने देवराज्याची सुवार्ता संपूर्ण जगभर पसरवली, आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याद्वारे त्याची देवराज्याची घोषणा
किंवा देवराज्याची सुवार्ता सर्वत्र पसरवण्यासाठी तो जणू काही थांबलेला आहे किंवा आपला पाचारण करत आहे. आपण आपलं अंतःकरण उघडे करूया. देवराज्याचं बीज जे आपल्या हातामध्ये दिलेलं आहे ते आपण इतरांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करूया. आमेन.